नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पेपरसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न ठरणार आहेत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कोकण या प्रादेशिक विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? कोकण या प्रादेशिक विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 7. कोकण या प्रादेशिक विभागामध्ये एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो नाशिक. धुळे हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येतो. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते? महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ब्ल्यू मॉर्मॉन. महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू हे आहे. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ SECOMची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ SECOMची स्थापना कोणत्या वर्षी झाली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 1966 मध्ये. प्रश्न क्रमांक पाचवा, मायणी हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मायणी हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सातारा. मायणी हे पक्षी अभयारण्य सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 6, मोदा हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मोदा हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो नागपूर. मोदा हा औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 7, माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे? माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो शहाजी सागर. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो नाशिक. महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे. प्रश्न क्रमांक 9, जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी केव्हा पाळला जातो? जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी केव्हा पाळला जातो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 7 एप्रिल. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल या दिवशी पाळला जातो. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो रॉलेट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणी स्वराज्य पार्टीची स्थापना केली होती? खालीलपैकी कोणी स्वराज्य पार्टीची स्थापना खालीलपैकी केली होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सरोजिनी नायडू ह्या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या. प्रश्न क्रमांक 13, कातकरी ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कातकरी ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो रायगड. कातकरी ही आदिवासी जमात रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 14, थायुमानावर योजना घरपोच रेशन सुविधा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
थायुमानावर योजना घरपोच रेशन सुविधा सुरू करणारे पहिले भारतातील राज्य कोणते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो तमिळनाडू. क्रमांक 15 थॉमस चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बॅडमिंटन. प्रश्न क्रमांक 16 ओझोन दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? ओझोन दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 16 सप्टेंबर ओझोन दिवस या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 17 स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रीय युवक दिन म्हणून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 18 भारतातील पहिले योग्य धोरण खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केले आहे? भारतातील पहिले योग्य धोरण खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 19 राजवाड्याचे शहर म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? राजवाड्याचे शहर म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कोलकाता. राजवाड्याचे शहर म्हणून कोलकाता या शहराला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 20 भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना खालीलपैकी कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती? भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना खालीलपैकी कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो लाहोर. लाहोर या तुरुंगात फाशी देण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 21 पंचमंडी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या पर्वतावर आहेत? पंचमंडी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या पर्वतावर आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सातपुडा. प्रश्न क्रमांक 22 भारतातील कोणत्या राज्यात मीनाक्षी मंदिर आहे? भारतातील कोणत्या राज्यात मीनाक्षी मंदिर आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो तमिळनाडू येथे मीनाक्षी मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 23 कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव खालीलपैकी काय आहे? कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव खालीलपैकी काय आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कुसुमाग्रज. प्रश्न क्रमांक 24 नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पंतप्रधान. नीती आयोगाचे पदसिद्ध पंतप्रधान अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 25 भारतातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? भारतातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो K2. भारतातील सर्वोच्च शिखर K2 हे आहे. प्रश्न क्रमांक 26 रवींद्रनाथ टागोरांनी खालीलपैकी नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटले आहे? रवींद्रनाथ टागोरांनी खालीलपैकी नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटले आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो राजा राममोहन रॉय यांना रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणते खनिज हे लोहखनिज नाही? खालीलपैकी कोणते खनिज हे लोहखनिज नाही? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो लिग्नाइट. लिग्नाइट हे खनिज हे लोहखनिज नाही. प्रश्न क्रमांक 28 आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 29 भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही? भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते
बंदर नाही. याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो हल्दिया हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर बंदर नाही. प्रश्न क्रमांक 30 आग्रतळा कोणत्या राज्याची राजधानी आहे? आग्रतळा कोणत्या राज्याची राजधानी आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो त्रिपुरा. प्रश्न क्रमांक 31 आंबोली हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? आंबोली हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग. आंबोली हे पर्यटन स्थळ सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 32 खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो उल्हास. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्र राज्यामधील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो NH7 हा महाराष्ट्र राज्यामधील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे. प्रश्न क्रमांक 34 NH48 खालीलपैकी कोणता आहे? NH48 खालीलपैकी कोणता आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो मुंबई दिल्ली NH48 आहे. प्रश्न क्रमांक 35 लाख उद्योग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चालतो? लाख उद्योग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चालतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो भंडारा. भंडारा जिल्ह्यामध्ये लाख उद्योग चालतो. प्रश्न क्रमांक 36 विचार प्रक्रिया व कल्पना विकास कोणत्या व्यवसायामध्ये असतो? विचार प्रक्रिया व कल्पना विकास कोणत्या व्यवसायामध्ये असतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो चतुर्थ. प्रश्न क्रमांक 37 उल्हार हे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उल्हार हे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो जम्मू काश्मीर. उल्हार हे गोड्या पाण्याचे सरोवर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 38 मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली होती? मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 18 जुलै सन 1957 मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 39 कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो वानवडी पुणे. प्रश्न क्रमांक 40 बोडो हे कार्यालयीन भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यांची संबंधित आहे? बोडो हे कार्यालयीन भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यांची संबंधित आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो आसाम.